नमस्कार. घर घेणं हे आपल्या प्रत्येकाचं एक स्वप्न असतं किंवा रादर प्रत्येकाला पहिलं जे कुठलं आयुष्यातलं गोल असेल ना, तर ते स्वतःचं घर घेणं असतं. म्हणजे काही प्रमाणात लोक नशीबवान असतात की ज्यांच्या आईवडिलांनी घेतलेल्या घरांमध्ये त्यांना राहणं शक्य असतं. पण बहुतेक वेळा असं होतं की आपण एका कुठल्या ना कुठल्या कामानिमित्त आपण ज्या घरात ज्या शहरामध्ये राहतो ते शहर सोडून आपण दुसऱ्या ठिकाणी स्थायिक होतो. म्हणजे काही वेळा लोक पुण्यात स्थायिक होतात, काही मुंबईत येऊन स्थायिक होतात. तसं काही पुणे मुंबईतली लोक हे अमेरिकेत इंग्लंडमध्ये जाऊन स्थायिक होतात. तर आता हे घर घेताना आपण फक्त असा विचार असतो की आपल्याला एक घर घ्यायचं आहे. पण हे आपलं जे घर आहे हे आपलं फक्त एक आपल्यासाठी शेल्टर किंवा एक म्हणतात ना वास्तू, याच्या पलीकडे सुद्धा आज एक घराचा एक वेगळा आपल्या आयुष्यात एक प्रभाव आहे. आणि तो आज आर्थिकदृष्ट्या आपलं घर हे आपल्यासाठी आपलं जे आर्थिक सोबती म्हणून हे आपल्याला काम करतं. आता ते कसं काम करतं ते आपण बघणार आहोत. तर पहिल्यांदा आपण बघू की घर घेण्याचे आपले महत्त्वाचे फायदे कुठले आहेत, की यातले काही फायदे तर तुम्हाला सगळ्यांना फॅमिलियर पण आहेत. म्हणजे कसं होतं की तुम्ही जेव्हा एखाद्या शहरात स्थायिक होता, जेव्हा तुम्ही त्या त्या शहरात तुम्ही स्वतःचं घर घेताना त्यावेळी तुम्हाला त्या शहरामध्ये एक वेगळीच स्थिरता येते. त्याच्यानंतर दुसरा पॉईंट असा आहे की तुम्ही जे घराचं भाडं भरता हे तुमचं एक EMIचा एखादा पार्ट कंप्लीट करू शकतं. परत कसं होतं की घराचं भाडं जे आहे हे तुमचं दरवर्षी वाढत असतं महागाईच्या दराने. त्यामुळे तुमचा जो घरभाड्यावर जो खर्च होणार आहे ना, हा तुमचा दर महिन्याला वाढत असतो. त्यामुळे तिथे तुम्हाला वाढीव खर्च जो आहे तो दरवर्षी जास्त दराने पे करावा लागतो. त्याच्यानंतरची जी गोष्ट आहे की घरांच्या किमती ज्या आहेत त्या कालानुरूप वाढत असतात. म्हणजे जशी महागाई वाढते तशा घरांच्या किमतीही वाढतात. त्याच्यानंतर आपण बघू की घर घेण्याचे आपल्याला आर्थिक फायदे कुठले कुठले आहेत. तर घरासाठी जे हे नॉर्मली आपल्याला जे कर्ज मिळतं हे बाकी जे व्यवसायासाठी किंवा ऑटो लोन आहे किंवा पर्सनल लोन आहे ह्याच्यापेक्षा खूप कमी व्याजदरात मिळतं. म्हणजे समजा घराचा व्याजदर जो आहे तो साधारण सध्या बघितला ते 7 ते 8% ह्या रेट ऑफ इंटरेस्टने मिळतं. आणि साधारण ड्युरेशन जे तुम्हाला मिळतं परतफेडीचा कालावधी हा साधारण तुमचा 15 ते 20 वर्ष तुमच्या वयाप्रमाणे अवलंबून असतो. त्याच्यानंतर असं आहे की जी लोक पहिल्यांदा घर घेत आहेत त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सुद्धा काही फायदे मिळतात. म्हणजे त्यांना त्या ठिकाणी इंटरेस्टमध्ये सबसिडी वगैरे मिळते. त्याच्यानंतर घराचं जर तुम्ही कर्ज फेडता, त्याचा जो हप्ता फेडता, त्याच्यामध्ये जी मुद्दल तुम्ही जी रिपे करता त्या मुद्दलचा 1.5 लाखापर्यंत जी मुद्दल आहे ही तुम्हाला ATCच्या अंतर्गत तुम्हाला त्याच्यामध्ये वजावट मिळते. म्हणजे कसं होतं की साधारण जर का तुमचा 30% स्लॅब असेल तर तुम्हाला साधारण एक 50-52 हजार रुपयापर्यंत तुमचा सरळ सरळ कर इथे वाचू शकतो. त्याच्यानंतरचा तुमचं जे घराचा जो तुम्ही हप्ता फेडता राहत्या घराचा, त्याच्यामध्ये तुम्ही जर का इंटरेस्ट जो कॉम्पोनंट आहे तुमचा हा 2 लाखापर्यंत तुम्हाला तिथे सेक्शन 24 प्रमाणे तुम्हाला वजावट मिळते. आता इथे पण असंच होतं की जर का तुम्ही 30%च्या स्लॅबमध्ये असाल तर साधारण तुम्हाला 2 लाखावर म्हणजे 70 हजार रुपये हा तुमचा जवळपास टॅक्स वाचू शकतो. तसं जर का आधीचे 50 हजार धरले ATCचे आणि हे 60-70 हजार रुपये धरले तर तुमचा 1-1.25 लाखाच्या दरम्यान तुम्ही वार्षिक बचत करू शकता घर घेण्याने. त्याच्यानंतर जे आपण बघणार आहोत की घर आपण घेताना आपल्याला काय काय फायदे होते ते बघितले. म्हणजे हा आर्थिक सोबती आपण जेव्हा घर घेत होतो लोन पे करत होतो त्यावेळी आपल्याला 1,00,000 रुपये आपले कमीत कमी दरवर्षी वाचवत होतं. आता घर घेऊन झाल्यानंतर तुमचं लोन वगैरे रिपे झालं तर ह्या केसमध्ये तुम्हाला कसं होतं की घरापासनं तुम्हाला उत्पन्न मिळू शकतं. म्हणजे ज्या लोकांनी इन्व्हेस्टमेंट म्हणून घर घेतलं आहे त्यांना एक फिक्स्ड इन्कम त्या घराच्या बदल्यात मिळू शकतं. त्याच्यानंतर घराचं जे भाडं आहे हे इन्फ्लेशनप्रमाणे वाढत असतं. म्हणजे कसं होतं की आज जर का मी बँकेत पैसे ठेवले FD आणि 6% आहे तर पुढच्या वर्षीसुद्धा मला 6% मिळणार आहेत. तर तसं होत नाही. घराच्या भाड्यामध्ये तुम्हाला जशी महागाई वाढते त्या दराने तुम्हाला भाडं वाढत असतं. त्यामुळे तुम्हाला इन्फ्लेशन प्रूफ इन्कम हे तुमच्या घरापासून मिळू शकतं. त्याच्यानंतर तुम्हाला जर का एखाद्या वेळी पैशाची आवश्यकता असेल तर तुम्ही ते घर तारण ठेवून त्याच्यावर लोन काढू शकता. म्हणजे लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी म्हणतात. किंवा तुम्ही घर तारण ठेवून त्या घराच्या अगेन्स्ट ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटीसुद्धा बँकेतनं घेऊ शकता. म्हणजे आपलं घर हे आपल्याला आर्थिक जेव्हा आवश्यकता असेल त्यावेळी आपल्याला मदतही करू शकतं.
आणि त्याच्यानंतरचं महत्त्वाचं की आपलं घर हे आपल्याला रिटायर्ड झाल्यानंतर आपल्याला एक स्टडी इन्कमही देऊ शकतं. म्हणजे कसं होतं की हल्लीच्या काळात जर का बघितलं तर सगळ्यांना पेन्शनची सोय नाही आहे. म्हणजे जर का तुम्ही एक अमाऊंट टार्गेट करून स्वतःचं रिटायरमेंटसाठी प्लॅनिंग केलं आहे, पण येत कदाचित असं घडू नये, पण घडलं की तुम्ही जे साठवलेले पैसे आहेत आणि त्याच्यातनं जे तुम्हाला उत्पन्न मिळतं आहे ते तुमच्या रिटायरमेंटच्या इन्कमला पुरं पडत नाही आहे, तर त्याच्यासाठी तुम्हाला हा रिव्हर्स मॉर्गेज हा एक उपयोगी प्रकार आहे. लोन मिळू शकतो की ह्याच्यातनं कसं होतं, रिव्हर्स मॉर्गेजमध्ये काय होतं की तुम्हाला 60 वर्षाच्या पुढील की तुम्हाला जेव्हा जेव्हा रिटायरमेंटमध्ये पैशाची गरज असेल त्यावेळी तुम्हाला या रिव्हर्स मॉर्गेजमधनं उत्पन्न उपलब्ध होऊ शकतं. ह्या प्रकारात कसं आहे की तुम्हाला घराचा ताबा द्यावा लागत नाही आणि घराची मालकी पण तुमचीच राहते. म्हणजे तुम्ही आणि तुमच्या स्पाऊस जोपर्यंत हयातीत आहेत तोपर्यंत ती लोन देणारी संस्था ही तुमच्या घराचा ताबा घेत नाही. त्याच्यानंतर तुम्हाला जे पैसे मिळणार आहेत ते तुम्हाला घेण्यासाठी तुम्ही एक रकमी पैसे घेऊ शकता किंवा तुम्ही ॲन्युअली पैसे म्हणजे वार्षिक पैसे घेऊ शकता किंवा तुम्ही दर महिन्याला सुद्धा पैसे तुम्हाला घेऊ शकता की ज्याच्यामुळे तुमचं रिटायरमेंट हे सुखकर होईल. त्याच्यानंतर तुमचं जे इन्कम तुम्ही ज्या ह्या लोनमध्ये जे पैसे तुम्हाला दर महिन्याला किंवा वार्षिक मिळत आहेत हे लोन आहे, त्यामुळे तुम्हाला त्याच्यावर इन्कम टॅक्स पण भरावा लागत नाही. त्याच्यानंतर कसं होतं की समजा तुमच्या हयातीनंतर तुमचं घर ही जी ज्या संस्थेने तुम्हाला लोन दिलं आहे ती तुमचं घर बळकावते का, तर तसं नाही होत. समजा तुमच्या घराची किंमत ही तुम्ही 1.5 करोड झाली आहे आणि तुम्ही लोन हे 1 करोड किंवा 70,000 रुपयात 70-80 लाखाचं घेतलं होतं आणि व्याज धरून ते 1 करोड झालं आहे, तर तुमच्या वारसदारांना ती लोनची अमाऊंट फेडून घर ताब्यात घेण्याची परवानगी असते. किंवा त्यांना जर का घर नको असेल तर अशा केसमध्ये ते त्या सेटलमेंट घेऊन उरलेले जे 50 लाख रुपये हे तुमच्या वारसदारांना सुपूर्द केले जातात. त्यामुळे तुम्हाला असं पण नाही राहत की तुमच्या नंतर तुमचे जे घर आहे त्याची जी सगळी त्याच्यापासून जो नफा आहे ते त्याच्यापासून जे फायदे हे तुमच्या वारसदारांना दिले जातात. मला असं वाटतं की घर ही पहिली इन्व्हेस्टमेंट जी आहे किंवा पहिला गोल हा प्रत्येकाचा नक्की असावा. आणि बऱ्याच वेळा लोक कॅल्क्युलेशन करत असतात की घर घेणं चांगलं का इक्विटी चांगलं किंवा हे करणं, तर किमान राहतं घर हे प्रत्येक माणसाने नक्की घ्यावं. आणि तुमचं राहतं घर हे एकेकाळी इन्व्हेस्टमेंटमध्ये आणि ॲसेट्समध्ये धरलं जायचं नाही. पण मी आज तुम्हाला आपण जर का सगळ्या गोष्टी बघितल्या तर तुमचं घर हे तुमचं म्हातारपणाचं तुमचं आर्थिक सोबती आहे. त्यामुळे तुम्ही घर हे नक्की घ्या आणि त्या घरापासून तुम्हाला काही उत्पन्न नाही असं समजू नका. तर तुमचं घर हे तुमचं आर्थिक सोबती आहे.